गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पाठ सेकंड किंवा धडा दुसरा मी चित्रकार कसा झालो हा लेसन आपण बघणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत ल म कडू. प्रस्तावना पुढे आपण बघणारच आहोत. फक्त या पाठामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया. अभी इस पाठ में लेखक चित्रकार कैसे बने उसके बारे में उन्होंने बताया है. चित्रकार मतलब आर्टिस्ट. अभी आर्टिस्ट कैसे बने तर ते म्हणतात की निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला निसर्ग अनेक कला शिकवतो. मतलब हम नेचर में रहे तो नेचर के साथ हम लोगों ने हमारे अनुभव किंवा आपण काय म्हणतो अनेक कला ज्या आहेत त्याचा आपण अनुभव घेतला. हां, तर निसर्ग आपल्याला बिना पैसे खर्च करता सगळं काही शिकवतो. तर लेखकांचे आवडणारे छंद ते त्यांनी आपल्या लहानपणी निसर्गाच्या सानिध्यात राहून कसे पूर्ण केले आहेत ते या पाठात आपण बघणार आहोत. अभी हम लोग लेसन स्टार्ट करते हैं. मी तुमच्याकडे असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. लेखक क्या बोल रहे हैं. मैं जब छोटा था तुम लोग के तरह था जो मैंने एक्सपीरियंस लिया उस एक्सपीरियंस के बारे में आपको मैं इस पाठ में बताने वाला हूँ. अनुभव मतलब क्या. एक्सपीरियंस है जो है वो शेयर करने वाला हूँ. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही चांगलं. आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग ढुंडाळत राहा. ढूंढते बैठो. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. सर्जन मतलब क्रिएटिविटी और आपसूक मतलब बिना सोचे समझे आपको मिल जाएगा. जो भी है नेचर के साथ आप एक्सपीरियंस करो, उसको अनुभव करा. म्हणजे काय तर त्याच्यासोबत राहा तर तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्हिटी तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपोआप सापडतील. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जो अनुभव येईल तो या पाठात सांगितलं आहे. तर आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण म्हटलं प्रायमरी एज्युकेशन एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेड अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. आता खेडं काय स्मॉल विलेज. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अभी नेचर के बारे में उसने बताया है कि कैसा मेरा गाव है. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून नाही आली तर नवल. मतलब ये सब देखे कौन खुश नहीं होगा ऐसा लेखक ने कहा है. ते म्हणतात माझा एक मित्र होता. उनका एक फ्रेंड था. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत. उनको ऐसा लगता था कि ड्राइंग करना है. आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. उनके पास कुछ भी इक्विपमेंट जो ड्राइंग करने के लिए चाहिए था वो नहीं था. साधनं उपलब्ध नव्हती. कुछ कर भी नहीं सकते. उनके पास कुछ भी नहीं था. पेन्सिल, रंग, ब्रश तर सोडाच. साधा कागदही नव्हता. क्या बोल रहे हैं. कुछ भी नहीं. पेन पेंसिल ब्रश ये तो नहीं था. लेकिन सिंपल जो प्लेन पेपर रहता है वो भी हमारे पास नहीं था. मतलब कागज़ ब्रश पेंसिल ये सब नहीं, लेकिन छोटा सा कागज़ का टुकड़ा वो भी हमारे पास नहीं था. अभ्यासाची एक वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. मतलब एक पेन्सिल, एक वही आणि पाटीवर लिखने पेंसिल. पाटी मतलब स्लेट. पहले ज़माने में स्लेट पर पेंसिल से लिखा जाता था. वो पेंसिल अक्खी रहती थी. कभी कभी टूट गई तो वो भी क्या करते थे छोटे छोटे टुकड़े संभाल के रखने पड़ते थे. क्योंकि
एक साथ बाद में उनको पेंसिल दूसरी मिलने की शक्यता नहोती। मतलब वो अगर तू छोटा टुकड़ा भी संभाल के रखो तो भी बस है, नहीं तो अगर गुम हो गई तो दूसरी मिलने वाली नहीं थी। मतलब उनके पेरेंट्स इतने एफर्ट नहीं कर सकते थे, उनको देने के लिए एफर्ट नहीं कर सकते थे। तर एवढी म्हणजे लहानपणी लेखक जेव्हा ल म कडू हे जेव्हा लहानपणी त्यांची एवढी गरिबी होती कि लिखण्याची ड्राइंग काढायची आवड होती, उनको बहुत पसंद था, लेकिन चीज़ें नहीं थी। दुसरी मिळण्याची तीच पेन्सिल जर तुटली तर दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती। शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा। मतलब ड्राइंग की आवड़ किंवा ड्राइंग जो है वो करने की इच्छा लेखक के मन में बहुत थी, लेकिन उनके घर वाले बहुत चिल्लाते थे, उनको बहुत बिल्कुल पसंद नहीं था, ना स्कूल में टीचर को भी। तर उनको बिल्कुल पसंद ही नहीं था। मतलब ड्राइंग उनके घर वाले लोगों को पसंद, वात्रटपना मतलब कुछ भी पढ़ाई करते तो उनको अच्छा लगता, ड्राइंग बिंग सब ऐसा वात्रटपणा मतलब ये टाइम पास का काम है ऐसा लगता था। वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं। वैशाख मतलब मई महीना, उनमें जो धूप थी वो बहुत कड़क रहती थी। आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो। मतलब वो इतनी गर्मी में उनके गांव के बच्चे सभी थे, वो क्या करते थे, पानी में जाके डुबकी लगाते थे। हाँ, अंगात गारवा पडायचो, डुबकी लागून डोहात जाऊन पडायचो, पडायचो म्हणजे काय, डुबकी लगा के तैरते थे। मतलब अंगात गारवा भरला कि पुन्हा काठावर येऊन बसायचं। मतलब गर्मी से वो अगर ठंडी लगे, मतलब गर्मी से वो पानी में डूब के ठंडी लगी तो नदी के किनारे आके रॉक पे बैठने का। हे दगड अगदी गुळगुळीत लांबसट पसरलेले आणि नंतर तिथेच आम्हाला एक कॅनव्हास सापडला। कॅनव्हास अंडरलाईन करून ठेवा, कॅनव्हास। कॅनव्हास म्हणजे काय, तर लेखकांना चित्रकलेसाठी जो चित्र काढण्यासाठी दगड होता तो त्याला कॅनव्हास असं म्हटलं आहे। आणि ते दगड कसे आहेत, सपाट आणि गुळगुळीत आहेत। आता लेखक म्हणतात की त्या भल्या कोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशाने काढणार, तोही मार्ग सापडला। आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो। लेखक काय सांगतात, हमारे उधर क्या था, तांबूस मतलब पिंक कलर का एक, मुरूम मतलब वो मट्टी का टाइप है। शिवाय पिवळट रंगाची दगडही सापडतात आणि ते दगड आपटली की पिवळी फक्की पड़ते। मतलब जो येलो कलर के पत्थर रहते थे वो उसको एक के ऊपर एक ऐसे पटकते तो उसमें से क्या गिरता था, येलो कलर की फक्की मतलब मट्टी गिरती थी। तो वो पिवळा कलर मतलब येलो कलर की जो मट्टी उनको मिलती थी ती अगदी कशी असायची, पिठासारखी असायची। हाँ, वो दगड पिवळट रंगाचे दगड, पीले रंग के जो पत्थर थे वो एक दूसरे को पटकते थे, एक दूसरे पर पटकने के बाद उससे वो फक्की मतलब पाउडर, वो क्या करती, वो पाउडर जो गिरती थी वो कैसी थी, येलो कलर की पाउडर उनको मिलती थी। मतलब लेखक को जो ड्राइंग के लिए येलो कलर चाहिए था वो येलो कलर से उनको कैसे मिलता था, वो फक्की निकलती, येलो कलर के पत्थर से फक्की निकलती उससे मिलता था। अगदी पिठासारखी असते, हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार। मुरुमाचा खडा ओला करून घेतला की खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं। खडक मतलब पत्थर, लेखक क्या बोल रहे कि मुरुम मतलब वो येलो ब्राउन कलर का ऐसा पत्थर जो है उसको गीला करके पत्थर के ऊपर ड्रॉ करते
थे, मतलब उसको ड्राइंग जो है वो पत्थर के ऊपर पीला कलर का सॉरी तांबूस कलरचा जो मुरूम होता वो घेऊन ते ड्रॉइंग करायचे. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. अभी हाथ में जो मुरूम का टुकड़ा जो मिलता था उससे ऐसा लेखक को लगता था एक तो कैनवास है और अपने हाथ में ड्राइंग निकालने के लिए वो जो मुरूम है जिससे लेखक अच्छे से ड्रॉ कर सकते थे. और जब भी वो हाथ में आता था तभी ऐसा लगता था मैं क्या ड्रॉ करूं और क्या नहीं. आणि पुढे गुडघ्यावर टेकून पुढे ते म्हणत आहेत की गुडघ्यावर टेकून रेषा काढण्यामध्ये आम्ही दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या. देखो लेखक का शुरू में उन्होंने बताया कि पत्थर येलो कलर के पत्थर जो थे उसमें से हम लोग वो पटक के उससे येलो कलर निकालते थे, मतलब बनाते थे. और उसके बाद जो मुरू ब्राउन कलर का जो खड़ा रहता था वो हाथ में पकड़ के कैनवास के ऊपर हम लोग जो मन में आए वो ड्राइंग करते थे. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार. अभी ड्राइंग निकालने के बाद उसको कलर भी तो देना चाहिए. त्या दिवसात काटेसावर फुलते. काटेसावर एक झाड का नाम है. लाल भडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात, पराग मतलब फ्लावर के ऊपर जो परागकण रहते हैं, पाण्यात चुरगळले की जांभळा रंग तयार होतो. अभी देखो शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा रंग केला. चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. अभी चित्र जो निकालते थे उसमें जो कलर भरने हैं वो उनके लिए क्या क्या चीज़ें लिए देखो. बांबूची कोवळी कांडी घेऊन पुढे टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. अभी देखो ये पैसेज जो है ना, इसमें जो ड्राइंग के लिए जो लेखक कलर लेते थे ना, कलर और कैसे यूज़ किया है ये सब है. लेकिन अभी ब्रश के लिए उसने क्या कहा, बाम्बू. बाम्बू मतलब बाम्बू का झाड़ आपको मालूम है, तो वो बाम्बूची कोवड़ी कांडी मतलब बाम्बू का टुकड़ा लेके सामने वाली नोक को ठेचते थे, मतलब उसको निचोड़ के उसका एक ब्रश बनाया जाता था. आणि मग त्याच्यानंतर ती ड्रॉइंग लेखक दगडावर चित्र काढत असत आणि ती चित्र काढून लेखकांचं खूप मन आनंदी होत असे. मतलब ये पैराग्राफ में हम लोगों ने देखा कि कलर कैसे कैसे यूज़ कर लेखक करते थे. ब्रश कैसे तर बांबूची कोवळी दांडी वापरून ब्रश, और कलर कैसे तर काटे सावरीची फुलं. आगे देखेंगे. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. व्यक्तिगत मतलब पर्सनली. अगर मैं आपको पर्सनली बोल रही हूँ ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परीने आपल्याला देत असतो. निसर्ग मतलब नेचर, वो अपने को कैसे देता है ते लक्षात येईल. मतलब किती परीने आपल्याला देतो ते आपल्याला लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नहीं. मतलब मेरे मन में जो इच्छा है मेरे पास वो इच्छा पूरी करने के लिए मेरे पास इक्विपमेंट नहीं है, इसलिए रोते बैठना नहीं है. लेखक क्या बोल रहे हैं कि अगर मतलब उन्होंने उनका ही एग्जाम्पल दिया. उनको ड्राइंग की इच्छा थी तो उन्होंने क्या किया, वो कागज़ मतलब पत्थर कैनवास जैसे यूज़ किया. बहुत सारे कलर्स जो ड्राइंग करने के लिए यूज़ किए. हाँ, और ब्रश कैसे किया, बांबू लेके उनका ब्रश बनाया. हाँ, हे लक्षात घेऊन लेखक म्हणतात की मला इतकंच म्हणायचं की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. साधनं मतलब इक्विपमेंट. अपने पास मटेरियल नहीं है, इक्विपमेंट नहीं, मटेरियल नहीं है तो चुप अड़ून मतलब रोते बैठने का नहीं है.
तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. इच्छा मतलब क्या? विल पावर. तुमची विल पावर जर चांगली असेल, तुम्हें जो भी करना है उसके लिए विल पावर अच्छी है तो साधनांशिवाय साधना करता येते. अगर तुम्हारी विल पावर अच्छी है तो साधनांशिवाय मतलब बिना मटेरियल से आप साधना मतलब क्या? जो चाहे वो कर सकते हैं. साधनांशिवाय साधना म्हणजे काय? तर विदाउट मटेरियल अपना एम आप पूरा कर सकते हैं. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा. सावन का महीना खत्म होते होते बारिश कम होता था. नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. अभी पूरा सावन का महीना नदी वाहतच असायची, लेखक बोल रहे, और खड़क मोकड़ा व्हायचा मतलब पत्थर जो था वो पूरा मतलब पूरा दिखता था. और उस पर लेखक क्या करते थे? पार चैत्र महिना उजाडायचा तोवर काय करायचं? कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला, नदी का पानी कम होने के लिए टाइम लगता था. मग यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. अभी पत्थर, नदी के पत्थर दिखने में टाइम लग, क्योंकि पानी भरा हुआ रहता था. फिर वो चैत्र महीना मतलब क्या? नवंबर डिसेंबर, तब तक हम लोग क्या करने का, तोवर काय करायचं? मग त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. मतलब हम लोग क्या करते थे? लाल भडक माहुशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. अभी मट्टी जो रहती वो लाल भड़क रहती थी और हाथ में कैसे सॉफ्ट. लोणी मतलब कैसे रहता? लोणी जिससे हम लोग घी बनाते हैं, मतलब लाल भड़क लोणी. लोणी मतलब जिससे मक्खन, और मक्खन जैसी वो मट्टी हाथ को लगती थी. मूर्त्या कराव्यात असं ठरलं. मूर्त्या मतलब क्या? छोटी छोटी मूर्ती. तर पण हा मातीचा खेळ लपून छपून करावा लागे. अभी उनको मूर्ति बनाना भी अलाउ नहीं था, लपून छपून करावा लागे. मतलब मट्टी से वो चीज़ें भी बनाते थे, वो भी कैसे? चुपके छुपा के बनाते थे. कभी मतलब बड़े लोग, मतलब घर में जो पेरेंट्स हैं वो भी चिल्लाते थे, डांट पड़ेगी कि वो टाइम पास क्या मट्टी बनाने का, ड्राइंग करने का. डांट पडती ती, इसलिए लपून छपून करायच्या. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराच्या बकुळाच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. लेखक क्या बोल रहे? बकुळी, ये फूल का नाम है.